नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांना तुमच्या आयुष्यात गडबड होणार आहे. तुम्हाला जपून वागावं लागेल, कारण अनंत चतुर्दशीच्या दिवशी नंतर तुमच्या आयुष्यात भूकंप येणार. हा भूकंप म्हणजे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी एक अद्भुत असा संयोग तयार केला आहे, जो 70 वर्षातून एकदाच घडतो, जो यानंतर चतुर्थीनंतर तुमच्या आयुष्यात घडणार आहे, ज्यामुळे तुम्हाला आनंद, भीती, उत्कर्ष याचे सावट पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला पाहत आहात म्हणजे ब्रह्मांडाने तुम्हाला या व्हिडिओपर्यंत पोहोचवलं आहे, कारण तुमच्या दुःखाचा अंतर जवळ आहे. 3 दैवी शक्ती या तुम्हाला काही संकेत देत आहेत आणि या 2 व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहेत. हे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभ राशीच्या प्रिय व्यक्तींनो, आजवर तुम्ही एका अशा प्रवासातून गेला आहात जिथे प्रत्येक पाऊल संकटांनी वेढलेले होते. तुमच्या मेहनतीचे फळ नेहमीच दुरून दिसत होते, पण हातात काहीच आले नाही. तुमच्या वेदना, संघर्ष आणि तुमच्या मनातील वादळे फक्त तुम्हालाच माहीत होते. नियतीने तुमच्या संयमाची आणि तुमच्या आत्मविश्वासाची कठोर परीक्षा घेतली आहे आणि तुम्ही त्या परीक्षेत कधीही हरला नाहीत. तुमच्या आयुष्याची ही लांबलचक आणि काळोखी रात्र कधीही तरी संपेल अशी आशा तुमच्या मनात नेहमीच होती. आता त्या आशेला एक मूर्तिमंत रूप प्राप्त होत आहे, कारण या क्षणापासून तुमच्या संघर्षाचा अंत आणि तुमच्या भाग्याचा उदय एकाच वेळी होणार आहे. अनंत चतुर्दशीची ही तिथी केवळ एका सणापुरती मर्यादित नाही, तर ती ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या बदलाची घोषणा आहे. ब्रह्मांडातील एक दुर्मिळ आणि शक्तिशाली ऊर्जा तुमच्या दिशेने येत आहे, जी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तींना एका क्षणात जाळून टाकेल. ही केवळ भविष्यवाणी नाही, तर हा तुमचा तपस्येचा आणि धैर्याचा दैवी पुरस्कार आहे. तुम्ही ज्या सुवर्णकाळाची स्वप्ने पाहिली, ज्या संपत्तीची कल्पना केली, ज्या सन्मानाची वाट पाहिली, ते सर्व आता वास्तवात उतरणार आहे. कारण हे एक असे वरदान आहे जे केवळ तुमच्यावरच नव्हे, तर तुमच्या कुटुंबावरही सुख आणि समृद्धीची बरसात करेल. तुमची नियती आता तुमच्यासाठी एक नवीन अध्याय लिहित आहे, जो चमत्कारांनी आणि यशाने भरलेला असेल. तुमचं नशीब आता तुमच्या एका क्षणासाठीच्या प्रयत्नाची वाट पाहत आहे, जिथे तुम्ही फक्त एक पाऊल पुढे टाकून तुमच्या भाग्याला गवसणी घालणार आहात. हाच तो क्षण आहे ज्याची तुम्ही इतकी वर्षे वाट पाहत होतात. कुंभ राशीच्या योद्ध्यांना तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय आता अगदी जवळ आला आहे. तुम्ही आजवरच्या दुःख आणि वेदनांचे ओझे एकट्याने वागवत होता, त्या जखमा आता भरून निघणार आहेत. तुमच्या प्रत्येक अपयशाची कहाणी आणि तुमच्या प्रत्येक अश्रूची आठवण आता भूतकाळाच्या गर्तेत कायमच गडप होईल. आतापर्यंत तुम्ही एका अंधाऱ्या बोगद्यातून प्रवास करत होता, पण त्या बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला एक देदीप्यमान सूर्यकिरण तुमची वाट पाहत आहे. तुमच्या आयुष्यात आलेली प्रत्येक अडचण, प्रत्येक आपत्ती ही केवळ एक परीक्षा होती, जी तुम्हाला आणखी कणखर बनवण्यासाठी नियतीनेच रचली होती. ही केवळ अडथळे नव्हते, तर ते तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देणारे संकेत होते. आजपर्यंत तुमच्या शत्रूंनी तुम्हाला हरवण्याचा कितीही प्रयत्न केला, पण त्यांना माहीत नव्हते की अदृश्य दैवी कवच तुमचं प्रत्येक क्षणी रक्षण करत आहे. त्यामुळे आता तो क्षण आला आहे जिथे तुमचं सर्व दुर्दैव आणि नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होणार आहे. तुम्ही तुमची अखेरची लढाई जिंकली आहे. तुमच्या आयुष्यातून दुःख, संघर्ष आणि निराशा कायमची निघून जाईल. आता तुमच्या आयुष्यात फक्त आनंद, यश आणि शांतता असेल. तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा सोहळा सुरू झाला आहे आणि हा विजय केवळ तुमचाच नाही, तर तुमच्या संयमाचा आणि तुमच्या धैर्याचा आहे. कुंभ राशीच्या लोकांना तुमच्या नशिबातील हा चमत्कार केवळ योगायोग नाही, ही कुठलीही सामान्य घटना नाही, तर हा ब्रह्मांडातील एक असाधारण महासोहळा आहे, जो केवळ 70 वर्षातून एकदाच घडतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या या अद्भुत नृत्यात तुमच्यासाठी एक विशेष ग्रहयोग जुळून आला आहे. ज्यावेळी ग्रह आपल्या सर्वात शक्तिशाली स्थितीत येतात, त्यावेळी ते एका असाधारण ऊर्जेची निर्मिती करतात आणि तीच ऊर्जा आता तुमच्या आयुष्यात थेट प्रवेश करत आहे.
ज्या संधी आणि संपत्तीची तुम्ही आजवर फक्त कल्पनाच केली होती त्या आता आपोआप तुमच्याकडे चालत येतील. हा ग्रहयोग तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे एका क्षणात उघडेल आणि तुमच्या मार्गातील प्रत्येक अडथळा जळून खाक होईल. तुमच्या नशिबाची दोरी आता साक्षात नियतीच्या हातात आहे आणि ती तुम्हाला एका अशा शिखरावर घेऊन जाणार आहे जिथे आजपर्यंत कुणीही पोहोचले नाही. तुमची अनेक वर्षांची मेहनत आणि तुमच्या डोळ्यातील प्रत्येक स्वप्न आता वास्तवात उतरणार आहे. कारण जेव्हा नियती स्वतः तुमच्यासाठी मार्ग तयार करते तेव्हा त्या मार्गात कोणताही अडथळा टिकू शकत नाही. तुमच्यासाठी आता केवळ यशाचा, समृद्धीचा आणि असीम आनंदाचा अध्याय सुरू होत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आता जे काही सांगते आहे ते कान देऊन नीट ऐका. सावध राहा. तुमच्याच जवळचा शत्रू तुम्हाला सामान्याचा प्रयत्न करतो आहे. आतापर्यंत आम्ही तुम्हाला तुमच्या नशिबाच्या नव्या अध्यायाची आणि येणाऱ्या चमत्काराची माहिती दिली, पण प्रत्येक दैवी प्रवासाच्या वाटेत एक शेवटचा अडथळा असतो जो तुम्हाला ओलांडायचा आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अपयशामागे, तुमच्या प्रत्येक दुःखाच्या क्षणामागे एक अदृश्य शक्ती काम करत होती. ती बाहेरची व्यक्ती नाही तर तुमच्या सर्वात जवळची, तुमच्यावर हसणारी पण आतून तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती आहे. ती व्यक्ती आहे जिने तुमच्या स्वप्नांना पंख देण्याऐवजी त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला नजर लागण्यामागे याच व्यक्तीचा हात आहे. आजवर तुमच्या यशामध्ये जो अडथळा येत होता तो कोणताही बाह्य शत्रू नसून तुमच्याच विश्वासाचा फायदा घेऊन तुम्हाला दुःखी करणारा एक सापळा होता. आता ती वेळ आली आहे जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा मुखवटा काढून टाकाल. मित्रांनो, कान देऊन नक्की ऐका. मी त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जेव्हा तुम्ही तसं नाव ऐकाल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम करा. तुमच्या आयुष्यात आनंद नक्कीच येईल. ही व्यक्ती तुला आणि मकर राशीची असू शकते. त्यांचे गोड बोलणे आणि सहानुभूतीचा देखावा तुम्हाला फसवू शकतो, पण तुमच्या अंतःकरणाला माहीत आहे की तुमच्या सर्व दुर्दशेचे मूळ याच व्यक्तीमध्ये दडलेले आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समृद्धीच्या प्रवासाला पूर्णपणे सुरू होण्यापूर्वी तुम्हाला ही नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर करणे आवश्यक आहे. त्यांच्यापासून दूर राहणे हे तुमच्या शांततेसाठी आणि तुमच्या यशासाठी सर्वात मोठे पाऊल असेल. कारण जोपर्यंत हा काटा तुमच्या आयुष्यात आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या खऱ्या नशिबापर्यंत पोहोचू शकत नाही. आता मी जे काही सांगतो ते लक्षात घ्या. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आलेले सर्व दुःख नष्ट होऊ, कोणाचीही वाईट नजर लागू नये, तुम्ही सुखाचा आनंद घ्यावा असे आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पण सर्वांना एकच विनंती आहे, तुम्ही या व्हिडिओला एक लाईक द्या आणि कमेंटमध्ये भक्तिभावाने, श्रद्धेने ओम नमः शिवाय महादेव तुझी माझ्या पाठीशी राहा असे लिहायचे आहे. जो कमेंट भक्तिभावाने त्याच्या आयुष्यात 24 तासाच्या आत एक चांगली बातमी मिळेल. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर झाल्यानंतर आता तुम्ही एका अशा वळणावर उभे आहात जिथे नशीब स्वतः तुमच्यासाठी मार्ग दाखवत तयार करत आहे. आता तुम्हाला एकटेपणाची किंवा हरवल्याची भीती वाटणार नाही, कारण आता तुमच्यासोबत साक्षात दैवी शक्तींचे मार्गदर्शन आहे. तुम्हाला फक्त तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकायचा आहे. कारण येत्या काळात विश्वातील संकेत तुमच्यासाठी एक खास भाषा बोलतील. हे संकेत केवळ पाहण्यासाठी नसतील तर ते तुमच्या आत्म्याला भेट देण्यास थेट जाणवतील. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या सूक्ष्म बदलांकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्ही ज्या दैवी चमत्काराची वाट पाहत आहात त्याचे पहिले लक्षण लवकरच तुमच्या समोर येईल. तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील आणि तुम्ही एका नव्या तेजस्वी प्रकाशाकडे प्रवास सुरू कराल. कुंभ राशीच्या प्रिय व्यक्तींनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय आता काही पावले दूर आहे. तुमच्यावर सुरू झालेल्या या सुवर्ण काळात ते स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करतील
आणि तेही एका स्पष्ट भाषेमध्ये. तुम्हाला तुमच्या आसपास होणाऱ्या घटनांवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे, कारण तुमचे नशीब तुमच्यासाठी 3 अद्भुत संकेत पाठवणार आहेत. हे संकेत केवळ पाहण्यासाठी नसतील, तर तुमच्या आत्म्यालाही त्याची जाणीव होईल. संकेत पहिला, लक्ष्मीचे प्रतीक. गाय तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या दाराजवळ किंवा तुमच्या मार्गावर एका शांत आणि निरोगी गाय दिसेल. ही कोणतीही सामान्य गाय नसेल, तर ती साक्षात लक्ष्मीचे प्रतीक असेल. तुम्ही तिला पाहताच तुमच्या मनात एक विलक्षण शांतता आणि आनंद जाणवेल. ही एक गाय नाही, तर तुमच्या जीवनातील येऊ घातलेल्या प्रचंड आर्थिक समृद्धीचा आणि भाग्याचा तो दिवस पुरावा असेल. हा संकेत तुम्हाला सांगेल की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत की नाही. धनधान्याची तुमच्यावर अखंड बरसात होणार आहे. हा तुमच्या भविष्यातील यशाची पहिली ग्वाही आहे. जेव्हा तुम्हाला ही गाय दिसेल, म्हणजे ब्रह्मांड तुम्हाला हे पहिले संकेत देत आहे. ते दिसताच तुम्ही त्या गायीच्या पाया पडा आणि भक्तिभावाने मनात अशी प्रार्थना करा की माझ्यावर आलेले सर्व संकटे दूर हो. ही गाय म्हणजे साक्षात माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देईल. दुसरा संकेत, जल आणि शांती. तुमच्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या जलस्रोतात, म्हणजेच नदी, तलाव किंवा अगदी तुमच्या घरातील भांड्यात किंवा अचानक स्वच्छ आणि अधिक शांत दिसू लागले. पाणी हे जीवनाचे आणि शांततेचे प्रतीक आहे. तुमच्या आयुष्यात आलेला हा बदल तुम्हाला सूचित करेल की आता तुमच्या मनातील सर्व वादळे शांत झाली आहेत. तुमच्या जीवनात मनशांती किंवा अस्थिरता येणार नाही. हा संकेत सांगेल की तुम्ही आता कोणत्या अडथळ्याशिवाय तुमचे निर्णय घेऊ शकता आणि तुमच्या मार्गात कोणताही गोंधळ किंवा नकारात्मक शिल्लक नाही. तिसरा संकेत, निसर्गाचे आवाहन. तुम्ही अचानक तुमच्या घरात किंवा बागेत एखाद्या दुर्मिळ किंवा सुंदर पक्ष्याचा आवाज ऐकाल किंवा एखादे फूल उमललेले दिसेल. हा निसर्गाचा तुमच्या सोबतचा संवाद असेल. निसर्गातील हा सकारात्मक बदल तुम्हाला दर्शवेल की तुमची ऊर्जा आता निसर्गाच्या सर्वोच्च ऊर्जेशी जोडली गेली आहे. हे फूल किंवा पक्षी तुमच्या जीवनात येणाऱ्या नवीन संधी आणि यशाचे प्रतीक आहे. हे संकेत तुम्हाला सांगतील की आता तुमच्यासाठी यश आणि प्रगतीचे द्वारे उघडले आहेत आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रयत्नात यशस्वी नक्कीच होणार आहात. तर मित्रांनो, हे तिन्ही संकेत तुमच्यासाठी दैवी आशीर्वादाची पुष्टी करतील. त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या नवीन आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करा. तुम्ही आतापर्यंत तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चमत्काराचे साक्षीदार झाला आहात. पण हे सर्व आशीर्वाद तुमच्या जीवनात पूर्णपणे स्थापित करण्यासाठी तुम्हाला स्वतःला काही गोष्टी कराव्या लागतील. हे केवळ धार्मिक विधी नाहीत, तर हे तुमच्या आणि ब्रह्मांडाच्या शक्तीमध्ये एक पवित्र बंधन निर्माण करण्याचे मार्ग आहेत. तुमच्या नशिबाच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणारे शक्तिशाली उपाय सांगत आहेत. अनंत सूत्राचे पवित्र कवच. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुद्ध सुती धाग्याने 14 गाठी बांधून अनंत पुत्र तयार होतो आणि या 14 लोकांचे प्रतीक आहेत जे तुमच्या आयुष्यातून सर्व नकारात्मकता दूर करतात. हे सूत्र धारण करताना तुम्ही मनातल्या मनात श्री विष्णूंचे स्मरण करा आणि ओम अनंताय नमः या मंत्राचा जप करा. तुमच्या उजव्या हाताच्या मनगटावर हे सूत्र धारण करा आणि त्या क्षणापासून तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होत आहेत अशी दृढ भावना मनात ठेवा आणि हे सूत्र तुमच्यासाठी एक दैवी कवच बनून काम करेल आणि तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटापासून तुमचे रक्षण करेल. तांब्याच्या भांड्यातील जल. तांब्याचे भांडे अतिशय पवित्र मानले जाते. अनंत चतुर्दशीला पूर्वी स्नान झाल्यावर एक स्वच्छ तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते तुमच्या घरातील देवघरात किंवा ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात ठेवा. या
पाण्याकडे पाहताना तुमचे मन शांत होत आहे आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचा वास होत आहे अशी कल्पना करा. हे पाणी तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोधून घेईल आणि सकारात्मकता आकर्षित करेल. या पाण्यामुळेच घरात शांती आणि स्थिरता टिकून राहते, जी धनसंपत्तीच्या आगमनासाठी अत्यंत महत्त्वाची आवश्यकता आहे. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.